हॅलो, नमस्ते फ्रेंड्स. आज आपण ना हे नासलेलं दूध आहे ना, त्याचा आपण खवा करूया. म्हणजे एखाद दिवशी आपलं दूध नासते की नाही, आपण तापवलं नाही म्हणून मग ते असं फाटल्यानंतर जर पाणी काढून टाकायचं हे, आणि आपण त्याच्यात गूळ किंवा साखर टाकायचं आपल्या आवडीनुसार, आणि ते घट्ट होऊन हलवायचं घट्ट होईपर्यंत. ते आपल्याला खवा खायला मिळतो त्याचं. पण ते फ्रेश पाहिजे, जास्त दिवसाचं नाही पाहिजे. रात्रीचं दूध फाटलं सकाळी की आपण असं करू शकतो एका दिवसातच. गूळ टाकला मी त्यामध्ये. आता आता आपण हे ना चांगलं परतून घेऊ. अगदी घट्ट होईपर्यंत आपण हे हलवूया. मुलांना वगैरे खायला छान वाटतं हे. गूळ टाकल्यानंतर जरा पातळ झालं हे. आता हे आटोसतोपर्यंत चांगलं हे करायचं, आपल्याला हलवायचं. पण हे नासलेलं दूध आहे ना, हे एकदम फ्रेश पाहिजे, एका दिवसाचंच, 4 दिवसाचं नाही पाहिजे. हे पहा आता कसं खवा व्हायला लागलं, घट्ट व्हायला लागलं ते. आपला खवा तर तयार झाला आहे. पाणी आटलं सगळं, त्यातलं घट्ट घट्ट झालं. आता हे आपण चपाती बरं किंवा कोरडं सुद्धा खाऊ शकतो, छान लागतो. गॅस बंद करूया. हे पहा, हे असं खवा झालं.